ब्रॉट टू यू बाय विगार्ड। बारामती शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात शरद पवार स्वतः नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते जाणून घेत आहेत। जनता दरबाराला शरद पवारांनी हजेरी लावलेली जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर दर मंगळवारी या पक्ष कार्यालयात युगेंद्र पवार जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आहेत ते जनता दरबार घेतात। बारामती तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांच्या समस्या ज्या आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात। पण अचानक आज जनता दरबार सुरू झाल्यानं अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये शरद पवारांनी जे आहे ते जनता दरबाराला हजेरी लावलेली पाहायला मिळते। खरं तर दर मंगळवारी हा जनता दरबार युगेंद्र पवारांकडून घेतला जातो। पण आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत शरद पवार। आज उद्या आणि परवा शरद पवार हे बारामतीत आहेत आणि कार्यक्रमांना शरद पवार हजेरी लावणार आहेत। उद्या शरद पवारांचा दुष्काळी दौरा देखील आहे या सगळ्या इंदापूर, पुरंदर आणि दौंड तालुक्यामध्ये। पण तत्पूर्वी आज काही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी शरद पवार स्वतः या पक्ष कार्यालयात जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात आणि आलेल्या नागरिकांच्या समस्या स्वतः शरद पवार जे आहेत ते जाणून घेताना पाहायला मिळत आहेत। देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। खरं तर गेल्या 15 मिनिटापासून शरद पवार स्वतः या पक्ष कार्यालयात आहेत आणि जे नागरिक समस्या घेऊन या जनता दरबारासाठी आलेले आहेत त्या प्रत्येक नागरिकांना शरद पवार अडचणी ज्या आहेत, समस्या ज्या आहेत नागरिकांच्या जाणून घेत आहेत। जी कागद ती नागरिक समस्या घेऊन आले त्यावरती स्वतः शरद पवार स्वाक्षरी करताना पाहायला मिळतात। गेल्या 15 ते 20 मिनिटापासून बारामती शहरात असणाऱ्या या पक्ष कार्यालयात जे आहेत ते शरद पवारांनी जनता दरबाराला हजेरी लावली आणि गेल्या 20 मिनिटापासून खरं तर या सगळ्या नागरिकांशी शरद पवार स्वतः संवाद साधतात आणि युगेंद्र पवारांच्या जनता दरबाराला शरद पवार देखील उपस्थित असलेले पाहायला मिळते। कॅमेरापर्सन तुषार नानावरेसह अभिजित पोते, TV9 मराठी, बारामती। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।